मंडळी, बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील मातोरी इथलं जरांगे कुटुंब आणि गेवराई तालुक्याच्या चकलंबा येथील निंबाळकर कुटुंब यांच्यात लग्न फसवणुकीवरून झालेला वाद सध्या चर्चेचा विषय पडलाय. आधी मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला, त्यात लाखोंचा खर्च झाला आणि ऐनवेळी PSI असलेल्या पवन निंबाळकर या नवरदेवानं लग्नाला नकार दिला. लग्नाचं आमिष दाखवून PSI नवरदेवानं आता मोठा गेम खेळल्याचं बोललं जात आहे. त्याने लग्नाच्या नावाखाली जरांगे कुटुंबाची मोठी फसवणूक करत लाखोंना चुना लावल्याची तक्रार समोर आली आहे. तसंच साखरपुड्याचे फोटो आणि खर्चाचा तपशील देखील जरांगे कुटुंबानं समोर आणलाय. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळाल्याचं पाहायला मिळतंय. कारण जरांगे कुटुंबियांच्या तक्रारीनंतर निंबाळकर कुटुंबियांनी देखील गेवराईच्या चकलांबा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार जरांगे कुटुंबातील 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय आणि त्याच फिर्यादीची चर्चा सर्वाधिक झाली होती. त्या तक्रारीत सांगण्यात आलं होतं की PSI पवन निंबाळकर सोबत लग्न करायला मुलगी ऐनवेळी नकार देत आहे आणि त्यातून तिच्या नातेवाईकांनी थेट नवरदेवालाच हातपाय तोडण्याची भाषा केली, जीवे मारण्याची धमकी दिली. एवढंच नाही तर आम्ही जरांगे आहोत, तुम्ही चुकीच्या लोकांना खेटलात असं म्हणत 25 लाख रुपये द्या, नाही तर तुमची वर्दी उतरवून टाकू, असं देखील जरांगे कुटुंब म्हणाल्याचं FIR मध्ये नमूद आहे. पण आता जरांगे कुटुंबानं केलेली तक्रार आणि समोर आणलेले पुरावे पाहता या प्रकरणात त्यांचीच फसवणूक झाल्याचं सांगण्यात येत आहे. मंडळी, 21 मेला निंबाळकर कुटुंबानं दाखल केलेल्या तक्रारीवर आधारित एक व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहे. तो तुम्ही नंतर पाहू शकता. या व्हिडिओमध्ये आपण जरांगे कुटुंबाकडून दाखल केलेल्या फिर्यादीत नक्की काय म्हटलंय, PSI नवरदेवानं त्यांना कसं गंडवलं ते जाणून घेऊयात, जेणेकरून हा सगळा विषय तुमच्या लक्षात येईल. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, या प्रकरणातील नवरी मुलीचे शेतकरी वडील ज्ञानेश्वर जरांगे यांना पहिल्यांदा 11 मेच्या दिवशी निंबाळकर कुटुंबियांच्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार जरांगे यांना त्यांना 3 मुले असून एकुलती एक मुलगी आहे. मुलीचं शिक्षण BSc झालेलं असून तिच्या लग्नाचं वय झाल्यामुळे कुटुंबाकडून तिच्यासाठी स्थळ पाहणं सुरू होतं. अशातच नोव्हेंबर 2025 मध्ये नवरदेव मुलाचे मामा बाबासाहेब रामराव गाडे यांनी एक स्थळ आणलं. गेवराईच्या चकलंबा येथील शाहूराव निंबाळकर यांचा PSI झालेला मुलगा पवन निंबाळकरचं ते स्थळ होतं. विशेष म्हणजे निंबाळकर हे जरांगे कुटुंबाच्या नात्यातीलच असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान जरांगे आणि त्यांच्या कुटुंबियांना हे स्थळ आवडल्यानं मुलगा मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नोव्हेंबर 2025 मध्येच मातोरी गावात पार पडला. त्यावर दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना पसंती सुद्धा कळवली. त्यानंतर 14 डिसेंबर 2025 मध्ये मातोरी गावातच साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला मुलाकडील 400 ते 500 लोक आले होते. नवरदेव मुलाला 7 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या करण्यात आल्या होत्या, ज्याची रक्कम 1,86,000 रुपये सांगितली जाते. याशिवाय जरांगे कुटुंबाकडून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला अंदाजे 5 लाख रुपयांचा खर्च झाला. याच कार्यक्रमात 21 एप्रिल 2026 अशी लग्नाची तारीखही ठरली. त्यानंतर नवरदेवानं नवरी मुलीला ओप्पो कंपनीचा मोबाईल गिफ्ट दिला. दोघेही एकमेकांना कॉलवर बोलत होते. दुसरीकडे जरांगे कुटुंबाची लग्नासाठीची धावपळ सुरू होती. वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी लग्नासाठी फर्निचर, भांडे, मंडप, आचारी, बँड बाजा असा सगळा बंदोबस्त केला होता. त्यासाठी 6 लाखांपेक्षा अधिक खर्च सुद्धा त्यांना आला. दरम्यान मागील महिन्याच्या 7 एप्रिलला वधूचे कपडे खरेदी करण्यासाठी नवरी मुलगी, तिचा चुलत भाऊ रामप्रसाद जरांगे आणि नवरदेव मुलगा हे 3 जण पुण्याला गेले आणि तिथून 90,000 रुपयांचे कपडे खरेदी केले. त्यानंतर गावाकडे येण्यासाठी ते परत निघाले. रात्री 11:30 ते 12च्या दरम्यानची वेळ असेल. ते सर्वजण पुण्याहून परतत असताना नवरदेवानं अचानक गाडी थांबवायला सांगितली. मला काम आहे, तुम्ही पुढे जा, असं खोटं बोलून तो तिसगाव येथे उतरला आणि उतरताना मुलीचा मोबाईल देखील त्यानं सोबत नेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 एप्रिलला नवरदेवानं रामप्रसाद जरांगेला कॉल आणि मेसेज करून चकलांबा येथे आमच्या घरी या असा निरोप दिला. त्यावर मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे आणि त्यांचे नातेवाईक निंबाळकर कुटुंबियांच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी नवरदेवाचे आई वडील, भाऊ अंगद आणि मामा बाबासाहेब गाडे हजर होते. तेव्हा झालेल्या बैठकीत नवरदेव पवन निंबाळकर म्हणाला की माझी तुमच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा नाहीये. त्यावर जरांगे कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक पुरते हादरून गेले, कारण लग्नाची सर्व तयारी झाली होती आणि आता अचानक लग्न मोडलं तर मुलीची व कुटुंबाची बदनामी होईल. त्यामुळे जरांगे कुटुंबानं निंबाळकर कुटुंबाकडे लग्नाला नकार देण्याचं नेमकं कारण काय आहे अशी विचारणा केली.
त्यावर तुमची मुलगी खेड्यातील आहे, ती शहरातील मुलीप्रमाणे वागू शकत नाही, ती मला शोभत नाही, ती खेडवळ आहे. तसंच तिला मी लग्नापूर्वी बाहेर बोलावलं तर ती नकार देत आहे. ती माझ्यासारख्या नोकरदाराला शोभू शकत नाही, असं PSI असलेला नवरदेव पवन निंबाळकर यांनी म्हटलं. दरम्यान जरांगे कुटुंबानं उत्तर देताना सांगितलं की लग्नाच्या बैठकीच्या वेळेस तसंच साखरपुड्याच्या कार्यक्रमावेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. असं असताना सुद्धा तुम्ही अचानक लग्न कसं काय मोडू शकता? त्यावर नवरदेवानं त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जरांगे कुटुंबाला धमकी दिली. मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. या उपर जर तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लावून द्यायचं असेल तर तुम्ही मला हुंडा म्हणून 20 तोळे सोनं व 10 लाख रुपये रोख रक्कम द्या, असं म्हणून नवरदेव मुलानं आणि निंबाळकर कुटुंबानं जरांगे कुटुंबाला घरातून हकलवून दिलं. त्यानंतर जरांगे कुटुंबियांनी त्यांच्या नातेवाईक व इतर प्रतिष्ठित लोकांमार्फत मध्यस्थी करून निंबाळकर कुटुंबियांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. अशा पद्धतीने मुलाची इच्छा नसतानाही निंबाळकर कुटुंबियांनी लग्न जमवलं. तसंच लग्न जमल्यानंतर मुलीच्या चारित्र्यावर संशय घेत नातेवाईकांमध्ये बदनामी केली. त्या सर्वांनीच संगनमतानं अशा प्रकारे फसवणूक केल्याची तक्रार मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी दाखल केली. तसंच मुलीचे लग्न जमल्यापासून ते आजपर्यंत 14 लाखांपेक्षा अधिकचा खर्च झाल्याचं त्यांनी फिर्यादीत म्हटलंय. त्यामुळे आता आरोपी पवन निंबाळकर, शाहूराव निंबाळकर, उषाबाई निंबाळकर, अंगद निंबाळकर आणि बाबासाहेब गाडे या 5 जणांवर भारतीय न्याय संहिता कायदा आणि हुंडाबळी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मंडळी, या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्या तक्रारीमध्ये एकमेकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत. त्यामुळे नेमकं सत्य काय आहे या प्रश्नाचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान सध्या चकलंबा पोलिसांसमोर उभं आहे. आता या प्रकरणातील निंबाळकर कुटुंबांची जी तक्रार आहे त्यावर आधारित व्हिडिओ तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर पाहू शकता. बाकी या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.